नमस्कार, घरची मेजवानी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत माशाची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेलं खोबरं, कांदा भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ। मी घेतलेला आहे अर्धा किलो चोपडा मासा। त्याला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ। अर्धा तास याला भिजू देऊ। अर्धा तास झालेला आहे। आता आपण मासा पण छान भिजलेला आहे। आता त्याला तेलात तळून घेऊ। फ्राय करण्यासाठी आपण त्याच्यात टाकू तेल। तेल छान गरम झालेलं आहे। आपण त्यात टाकूया मासा। एक एक दोन दोन पीस करून सगळे मासे असेच तळून घ्यायचे। खूप वेळ तळायचे नाही आहे, थोडं थोडं। काय पीस तळून झालेला आहे, काढून घेऊ आपण। असेच एक एक दोन दोन करून सगळे पीस तळून घेऊ। असेच आपले सगळे पीस तळून झालेले आहेत। आपण रशाला फोडणी देऊन घेऊ। कांदा लसूण ते मिश्रण बारीक करून झालेलं आहे, त्यात आपण हे टाकूया। मटण छान परतून झालेलं आहे, त्यात आपण मसाले टाकूया। मी घेतलेला घरगुती काळा मसाला, धने पावडर, हळद आणि लाल मिरची। त्यात टाकूया थोडंसं पाणी। परत त्याच्यात थोडंसं पाणी घालूया अजून। त्यात टाकूया मीठ, रस्सा आपला छान उकळून झालेला आहे, त्यात आपण टाकूया पीस। सगळे पीस टाकून झालेलं आहे। 2 ते 3 मिनिटं उकळून देऊ। गावरान पद्धतीने माशाची भाजी बनवून तयार आहे।